नमस्कार, मी गोरक्ष बांडे मराठी ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण मळई बनवून दाखवणार आहे आणि मळई कशी होणार आहे तर नक्की शेवटपर्यंत ब्लॉग बघायला विसरू नका मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मित्रांनो, ह्या अशा पद्धतीनं ही ताराची मळई आहे आणि दोरी पण आहे आपल्याकडं. आणि ताराची मळई कशी बनवायची तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला विसरू नका मित्रांनो. तर चला, मळई कशी होणार आहे तर नक्की आपण पाहू. तर मित्रांनो, ह्या काढा वाळवडीला काढा राहतात, तारा आणतो आपण वाळवड बांधायला. तर ती तारा आणली आपण आणि त्या ताराची मळई ह्या अशा पद्धतीनं होणार आहे. आणि मळई बनवली आणि वजरा पण घातले आपण, एक वजरा टाकेले आणि हे बूड पण बसवणार आहे आपण. आणि इकडं होल आहे तर होल तुम्हाला दिसत असेल तर तिकडं पण मस्त असा बूड बसणार आहे. आणि वरून हे अशा काढा लावून आणि मस्त असा आणि ह्या सपाट पाटला ती तर ह्या मळ्याच्या वरून टाकणार आहे आपण. हिरवी दिसते ही काडी ही. तर मस्त अशी मळई होणार आहे. आणि व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि व्हिडिओ क्लिप न करता नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. तर चला, आपल्याला आता वजरा बनवायची. तर वजरा कसा होणार आहे तर तुम्ही पाहू शकता. आता दोऱ्या आथरून जाणार आहे आपण खाली आणि मस्त असा तर इकली तिकली अडचण बाजूला करणार आहे. साहित्य पडेल इकडं तिकडं तर ते बाजूला करून आपण व्यवस्थितपणे मळईचं काम करणार आहे. आणि वजरा म्हणजे मेन म्हणजे वजरा राहतो. मळई कशी होऊ द्या, मेन म्हणजे वजरा राहतो. आणि वजरा एक नंबर बनणार आहे. तर वजराचीच लय मेहनत आहे. आणि ज्याला वजरा येईल ना तर तो म्हणायचा मळई शिकला. तर चला, वजरा कसा होणार आहे तर पाहू आज. तर नेमकी मित्रांनो, वजरा मेन राहतो. वजरा फिट झाला ना आणि एकदम मासे पण जात नाही कुठं आणि काहीच नाही. तर मित्रांनो, ही आपल्याला माशांसाठी मळई बनवायची. बारका मासा असो मोठा असो तर त्या माशांसाठी दोन्ही त्यामधलं मासे भेटले पाहिजे आपल्याला. आणि आता आपला वजरा बनवायचं काम चालू आहे. काढा जुळवून घ्यायचं आणि मस्त असा वजराचं काम चालू आहे. तर मजात तर कोंबडी पण आली बरं का मागं बसले तिकडं पिला घेऊन. आणि मी पण पाहतोय ती बाहेर जायना. जाऊ द्या, राहू द्या, नाही का, पाऊस चालू आहे बाहेर. आणि चला, तर मित्रांनो, ह्या अशा नवीन येणारा व्हिडिओ नक्की बघायला विसरू नका मित्रांनो. आपल्या मुळणी पट्ट्यात काय चालू आहे आपलं आणि कसं काय वातावरण आहे निसर्गरम्य, तर त्या वातावरणामध्ये आपण आज मळई बनवणार आहे. आणि आता भाद्याचा दिवस आलेत आणि आता उतरणीचे मासे खाण्यासाठी आपण ही मळई बनवतो आहे. तर मित्रांनो, आपल्याला वजरा हे असं वजरा बनवायचं काम चालू आहे. आणि वजरा एकदम बाहेर झाला आहे नंतर त्याची रेषा आखून घ्यायची आणि एकदम आता आपण असं करून आणि किती आपल्याला अंदाजानं आपल्या तर कोळशाना रेस मारून घ्यायची अशी. आणि आता कोळशाना रेस मारून घेतली तेवढ्या मापात आपल्याला वजरा तयार करायची. तर चला, तर एकदम भारी होणार आहे बा. तर मित्रांनो, तुम्ही पण नक्की व्हिडिओ बघून आणि तुम्ही पण मळई बनवू शकता ह्या अशा पद्धतीने. आणि मस्त अशी मळई बनणार आणि वजरा पण एकदम भारी बनणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ काढायला कोणीच नाही तर मला मागं पुढं व्हिडिओ काढण्यासाठी व्हायला लागत आहे. आणि तर त्यामुळं आपल्याला व्हिडिओ शूट करायला
थोडं टाईम पण जाते आणि त्यामुळं मग तर हिडू काढायला कोणतरी असतं तर आपण बरोबर बनवले असते जागेवर झूम करून. तर मित्रांनो आपण स्वतःच हिडू काढतो आहे आणि स्वतःच बनवतो आहे. तर चला आता वज्राचं काम चालू आहे आपला आणि वज्रा होत आला आहे आपला. तर शेवटपर्यंत वज्राची दोरी पॅक करायला आलो आहे आपण. मस्तपैकी अशी मस्त मळई होणार आहे आणि वज्रा पण एक भारी होणार आहे एकदम. तर तर आता आपण गाठण मारून घेऊ तिथं मस्तपैकी, म्हणजे फिट राहील, उडणार नाही कुठं, काडी सरकणार नाही. आणि ह्या अशा पद्धतीनं आपण वज्रा बनवलं आहे. आणि आता हे असं वज्र करायचे. तर निम्या काड्या तोडा पण लागतील तर तोडून पण घेतल्या आपण काड्या. आणि तर असं ह्या अशा मापामध्ये आपल्याला वज्र बनवायची. तर एकदम भारी वज्र होणार आहे. तर चला वज्राचं काम चालू आहे आपला आणि एकदम भारी वज्राचं काम होणार आहे. आणि मधला वज्रा टाकेल मी, तुम्ही बघू शकता. आणि आता आपल्याला पहा एकदम भारी. तर आता आपल्याला बूड बसवतोय आपण आणि बूड पण मस्त असा बसवलं आहे आणि आता त्याला शिवून घ्यायचे मस्त. तर मस्त असं शिवायचं पण काम चालू आहे. आपली हात शिलाई एकदम भारी राहते नाही का. तर चला मस्त असा वज्रा बसवलं आहे आतलं आणि मागचं बूड पण बसून घेणार आहे आपण. बूड बसवलं आहे आता ते शिवून घेतलं का म्हणजे मग एकदम फिट होणार आहे ते. तर व्हिडिओ कसं काय झाले नक्की कमेंटद्वारे कळवा मला. आणि मित्रांनो ज्याची मळई आहे त्याला आपण फोन करून बोलून घेणार आहे आणि त्याला आपण मळई बनवले, त्याला बनवायला सांगितली होती आणि त्याला मळई देऊन टाकणार आहे आपण. तर कोणासाठी बनवलं तो नक्की ब्लॉकवर येणार आहे. अशा पद्धतीनं मळई केली आणि हे बूड बसवलं आपण. आणि ह्या पा इकडं होल आहे, हे मासे काढण्यासाठी होल आहे. आणि ह्या पा ह्या अशा पद्धतीनं एवढी मोठी मळई झाली. आणि ह्या काढा तुम्ही बघू शकता, ह्या खराट्याच्या काढा ते. तर राजूरमध्ये आपल्याला खराटा भेटतोय. तर जो जवळा खराटा आहे तुम्ही पाहू शकता. आणि काड्या पण मजबूत होते. तर एक नंबर काढ राहते ही खराट्याची. तर आता ह्या खराट्याच्या काड्याचं आपल्याला वज्र बनवायचं. तर वज्र कसं बनवणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला विसरू नका मित्रांनो. आणि बरेच कमेंट आलत्या आणि बरेच माणसं म्हणले मला का मळईची हिडू टाकली तू, पण मग मळई अजून का बनवली नाही. तर मित्रांनो आपली मळई बनवायचं काम चालू आहे आणि आपण पूर्ण मळई झाल्याशिवाय आपण काय हिडू टाकणार नाही. तर हे असे आणि याच्यात वज्र टाकायचं आपल्याला. तर वज्र कसं टाकणार आहे आज तर आपण हिडूला दाखवणारच आहे. तर नक्की शेवटपर्यंत हिडू पाहायला विसरू नका. तर चला कशी बनणार आहे मळई तर नक्की हिडू पाहायला शेवटपर्यंत विसरू नका मित्रांनो. तर मित्रांनो ह्या अशा पद्धतीनं मळई बनवली आणि एकदम भारी मळई झाली. इथं एक वज्रा टाकला आहे आणि आतमध्ये एक वज्रा टाकला आहे. तर ह्या अशा पद्धतीनं मळई बनवली. आणि तर ह्यो होल आहे, तर ह्यो मासे काढण्यासाठी होल आहे. तर त्याला आपण चिपळ्या बसवणार आहे. तर पाहू शकता ह्या अशा चिपळ्या करायला दे. ह्या बांबूच्या काड्यांच्या चिपळ्या दे. तर चिपळी कशी बसवायची तर तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही पाहू शकता. तुम्ही पहा. तर या अशा पद्धतीनं चिपळी बसवायची आणि एकदम फिट चिपळी बसली तर तुम्ही पाहू शकता. आणि तर मित्रांनो
ह्या पहा हे असे मळे झाले. हे बोर्ड पण बसवलं आपण. आणि कसे मळे झाले नक्की कमेंटद्वारे कळवा मला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो. तर चला आता ह्या अशा मळ्या आपण बनवतोय. आणि मित्रांनो ही मळे मासेले एकच नंबर आहे. मळे मासे जाणार, मोठ्याले मासे जाणार, बारीकले मासे पण जाणार. एक मासासुद्धा निघणार नाही. तर एवढी बारीक मळे विणले तर तुम्ही पाहू शकता. तर ही मळे तुम्ही पाहू शकता. पहा एकदम भारी मळे झाले. तर चला आपल्याला सांगितलं होती बनवायला आणि ती मळे आज आपली पूर्ण झाले. चला